गेला, डोडो गेला, आता कुणाचे नाव? चिमणी जाते की काय? हा सवाल फक्त शब्द नव्हता, तर तो प्रत्येकाच्या मनाला हादरविणारा इशारा होता. कामार गावात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हृदयस्पर्शी पथनाट्याने चिमण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय. चिमणी दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाने केवळ साजराच नाही झाला, तर एक सामाजिक जागृती निर्माणही केली. कामरगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद विद्यालयात चिमणी दिन मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. चिवचिव मंडळ आणि इको क्लब ऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. सकाळची सुरुवात झाली प्रभात फेरीने. विद्यार्थ्यांनी गावात फेरफटका मारत चिमण्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला. यानंतर पर्यावरण दिंडीच्या माध्यमातून झाडे वाचवा, चिमणी वाचवा हा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजविण्यात आला. कार्यक्रमातील सर्वात प्रभावी भाग ठरला तो म्हणजे विद्यार्थ्यांचे पथनाट्य. गावातील विविध चौकांमध्ये सादर करण्यात आलेल्या या नाट्य प्रयोगांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. चित्ता गेला, डोडो गेला, आता कुणाचे नाव? चिमणी जाते की काय? हा सवाल ऐकताच वातावरण क्षणभर स्तब्ध झाले. विद्यार्थ्यांनी चिमण्यांचे कमी होत चाललेले अस्तित्व आणि त्यामागील कारणे अत्यंत प्रभावीपणे मांडली. कोण ग तू? कोण ग तू? मी कोण काय विचारताय? मी तर तुमची जीवत आहे. याआधी तुला तर कधी बघितलं नाही ग. कसे बघणार? तुम्ही तर माझ्याकडे लक्षच दिले नाही. लक्ष दिलेच नाही म्हणजे? तुम्ही जसे पर्यावरणाचा एक घटक आहात तसा मी पण एक पर्यावरणाचा घटक आहे. पर्यावरणाचा घटक म्हणून तुम्ही माझ्याकडे कधी बघितलेच नाही आणि मग मी तुमच्या स्वार्थापायी तुमच्या जीवनातून कमी होत गेले. होय, अगदी खरं आहे. प्रत्येकच सजीव पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. जर त्या घटकाची संख्या कमी झाली तर त्याचा पर्यावरणावर खूप मोठा ताण पडतो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आणि असंच झालं आपल्या चिमणीचं, चिवताईचं. आपण आधुनिकतेकडे वळलो, आपला विकास झाला आणि मग काय, सगळा बट्ट्याबोळ झाला. राहायला जागा नाही, खायला धान्य नाही, प्यायला पाणी नाही. गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले छळायला. 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 या शाळेत गेल्या 20 वर्षांपासून चिमणी संवर्धनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. विद्यार्थी वर्षभर चिमण्यांसाठी अन्न, पाणी आणि कृत्रिम घरटी तयार करून त्यांची काळजी घेतात. या प्रयत्नांचा परिणामही सकारात्मक दिसून येत आहे. गेल्या 20 वर्षांपासून चिवचिव मंडळ इको क्लबच्या माध्यमातून आम्ही चिमणी वाचवण्याचं संवर्धन करण्याचं काम सातत्याने करत आलेलो आहोत. हा थोडा नव्हे तर 20 वर्षाचा कालखंड आहे. या काळामध्ये चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी, थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय आणि खाण्याकरता कडधान्य ही सोय केली. यासोबतच गावांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पथनाट्य, वृक्षदिंडी, पर्यावरण दिंडी, चिमणी दिंडी अशा पद्धतीच्या दिंड्या काढून आम्ही लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. आज जर कामरगाव परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर चिमण्यांचं प्रमाण पाहायला मिळेल. तुम्हाला जागोजागी चिमण्यांचा चिवचिवाट दिसतो. आमच्या शाळेत तर मोठ्या प्रमाणामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट आहे. 50च्या वर घरटी शाळेच्या परिसरात लावलेली आहे आणि त्यामध्ये चिमण्यांच्या पिढ्या आयुष्य काढत आहेत. कामरगाव परिसरात चिमण्यांची संख्या वाढल्याचे आनंददायी चित्र पाहायला मिळत आहे. शिवाय घरटी स्पर्धा, पत्रलेखन, भेटकार्ड, कविता लेखन अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि संवेदनशीलता व्यक्त केली आहे. चला बरं लवकर शेतात जाय. चला लवकर चला, शेतात जाऊन फवारणी करायची आहे कीटकनाशकाची. चला मी पण भाकरी बांधून घेतली, पण मला हे सांगा, फवारणी करणं गरजेचं आहे का? इतक्या मोठ्या प्रमाणात अळ्या आणि कीड पिकावर पडल्यानंतर पीक नष्ट होईल ना, म्हणून गरजेचे आहे. आता आपण रासायनिक कीटकनाशक वापरतो आणि अळ्या व कीटक मारतो. पहिले कसं चिमणी व इतर पक्षी तिथं खायचे, पण कीटकनाशकामुळे मेलेल्या अळ्या इतर पक्षी खात नाही व त्या विषाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आता आलं का लक्षात? हो, खरं आहे तुमचं. आणि त्यामुळे चिमणी आणि पक्ष्यांची संख्या पण कमी झाली आहे. चला, रासायनिक फवारणी कॅन्सल. मित्रांनो, आधी जैविक कीटकनाशकांचा फवारणी करण्यासाठी वापर केला जात होता. त्यानंतर अधिक उत्पादनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर होत असल्यामुळे चिमण्यांची संख्या सुद्धा कमी झाली आहे व रासायनिक कीटकनाशकामुळे, फवारामुळे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे रोग पण पसरत आहे. चित्ता गेला, डोडो गेला, आता कुणाचं नाव? चित्ता गेला, डोडो गेला, आता कुणाचं नाव? चिमणी जाते की काय आता, चिमणी जाते की काय? चिमणी जाते की काय आता, चिमणी जाते की काय? चित्ता गेला, डोडो गेला, आता कुणाचं नाव? चित्ता गेला, डोडो गेला, आता कुणाचं
नाच ना. चिमणी जाते की काय आता, चिमणी जाते की काय, चिमणी जाते की काय आता, चिमणी जाते की काय. मित्रांनो, मी पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मी या पर्यावरणाचा देणं लागतो या उदात्त हेतूने प्रत्येकच नागरिकाने आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरटे उपलब्ध केले पाहिजे, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली पाहिजे, त्यांना कडधान्य दिले पाहिजे, तरच आपण चिमणी वाचवू शकू. नाहीतर या आधुनिक काळात आपल्याला चिमणी सुद्धा दिसणार नाही. कामार गावातील या छोट्याशा उपक्रमातून एक मोठा संदेश दिला जातोय. जर आपण आजच निसर्गाशी नातं जपलं नाही तर उद्या चिमणी ही फक्त पुस्तकातच उरेल. म्हणूनच चला आपणही एक छोटासा प्रयत्न करूया. झाडे लावूया, पाणी ठेवूया आणि चिमण्यांसाठी घर तयार करूया.